जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा बनीबाई खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे. कारण राईड तर कधी केली नव्हती. 6 महिने झाले मी राईडपासून लांब आहे. आणि आज आलो आहे बेळगावपासून जवळपास 150 किलोमीटर मुडगुणमध्ये. तर इथं काय पीसफुल प्लेस आहे, एकदम असं शांत वातावरण. आणि हे बघा आपले रायडर्स आणि बाईक इथं लागलेले आहेत. बाईक आपल्या इथं लागलेत. तर माझे फ्रेंड्स सगळे आत गेलेत, कारण आज त्यांना पाहायचं होतं. 11 वाजल्याच्या अगोदर पाहायला पाहिजे, नाही तर बंद होत है. बॉबी, एरिया का नाम क्या है? एरिया का नाम तुमको भी नहीं? मॉनेस्ट्री है ना, तो अंदर अलावा आहे ना. तर चालू केला का हे रम तू पण? हा, अरे काय मस्त आहे. काय दिसतंय. तर बेळगाव पासून जवळपास एवढं सुंदर स्थळ आहे, मला पण माहित नव्हतं. तू कधी आलेला शेराम? अरे मस्त आहे ना. जवळपास 150 किलोमीटर अंतर आहे ना बेळगाव पासून. भावांनो, मला जरा पण वाटत नाही की मी बेळगावच्या जवळच आहे. कारण हा सीन बघून तरी वाटतंय की मी नेपाळ साईडला चाललोय. कारण इथे तर तसेच लोक दिसतात खूप. आणि ही बघा युनिव्हर्सिटी काय मस्त आहे. आणि ते बघा काय दिसतंय. तिथं पण जाऊ आम्ही. तर अगोदर युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन पाहू. कार्तिक भाई, नेपाल में आके कैसा लग रहा है? हाँ, भूख लगी है. भूख से मेरा हालत खराब हो चुका है. अरे भूख तो सबको लगी है. तुम लोग चाय तो मार के आ गए. नहीं भाई, तुमको कैसा लग रहा है नेपाल में आके? जी, नेपाल मस्त है, व्यू मस्त है, लेकिन भूख बहुत लगी है. So we are going to have थुक्का. हा भावनो, आज इथंच पेंटिंगचे काम काय मस्त केलेलं आहे. हे पहा. तर भावांनो, आमचा हेरम दादा पण ब्लॉग बनवतोय, तर त्याला पण चॅनलला सबस्क्राईब करा. काहीतरी बोल प्लीज करा. बघितलं तर याच्यासारखे काका जे असतात की नाही, ते डिमोटिवेट करतात आमच्यासारख्या टीनेजर्सला. जेव्हा बघितलं ह्यांना आता रिटायर व्हायचं वय झालेलं आहे. चालतंय करून ह्यांना अनसबस्क्राईब करा. तर सिरियसली भावांनो, खूपच मस्त होतं. वातावरण तर एकदम शांत आहे. आणि आम्ही चाललोय. अरे दुसरीकडे पण जायचं आहे ना असं. तर हा नंबर 3 होता, तर आम्ही चाललोय सेकंड नंबर, त्याच्यानंतर फर्स्ट नंबर. म्हणजे असं 3 युनिव्हर्सिटी आहेत. तर शाळेची स्कूल बस पण आले, ट्रिप पण आले आहे. तर चला मग भेटू. तर आजच्या लाईनअपमध्ये आपल्या फर्स्ट आहे ड्यूक T90, जॉन्टेस 350, हिमालय 450, परत ड्यूक 250 आणि ADV 390 आणि विस्ट्रोम. तर भावांनो, मी डॉमिनार तर नाही आणली, कारण डॉमिनार आहे घरी, त्याला रेस्ट दिलोय. कारण आता लॉंग राईडसाठी बाहेर काढणार आहे. लवकरच तुम्हाला अपडेट येईल की मी कुठं लॉंग राईड करणार आहे. कारण जवळपास 2000 ते 2500 किलोमीटरपर्यंतचा आपला रूट असेल. तर मी, हेरम, कार्तिक आणि काही थोडे मित्र आहेत, म्हणजे रायडर्स आहेत. 4 टोटली 7 बाईक असतील आमच्या लॉंग राईडसाठी. काय सांगत होतास? मी म्हटलो की माझा टॉप बॉक्स आला, त्याच्याकडे ठेवा. दुसरं पेंटिंग तू बोलला ना टॉप बॉक्स बसवतो म्हणून. नहीं, कल कॉल पे बोल रहा था ना मैं टॉप बॉक्स बैठाने वाला हूँ. टॉप बॉक्स ऑर्डर किया है, आना तो चाहिए ना. आप ऑनलाइन किया ना?
तर भावानो दुसऱ्या टिबेटी कॅम्पमध्ये आलोय. तर भावानो आम्ही सेक्टर 2 मध्ये तर आलोय. सेक्टर 2 फर्स्ट काय तेवढं माहीत नाही, पण इथं काहीतरी असं आहे जे एकदम मन हरावून गेल असे दृश्य इथं पाहत आहे मी. तर तर भावानो इथं खूप फिरलो, अक्षरशः झोप आले, इतका दमलोय. कारण ऊन पण खूप आहे आणि चालायचं खूप होतं. कारण इथं आम्ही बाईक तर पार्क एक साईडलाच केल्या होत्या आणि आता सगळं पॅकअप करून आम्ही चाललोय बर्ड सेंच्युरीमध्ये. तर विचारूया कार्तिकला. कार्तिक कुठे चालतोय आम्ही? आता परत जिकडनं आम्ही एंट्री करलोय तिकडे आम्ही जायलोय. तर आम्ही थांबलोय मुरगुडमध्ये. तर इथून आम्हाला जवळपास 140 किलोमीटर बेळगाव डिस्टन्सवर आहे. आता जस्ट चहा पिऊन आम्ही बाहेर पडलो. तर सगळे बायकर्स रेडी होत आहेत. त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघेन आम्ही. कारण मी तर राईडचा व्हिडिओ शूट करू शकत नाही, कारण गोप्रो माझा खराब झाला आहे, त्यामुळे माउंट करू शकत नाही. तर आता डेली वीकला ब्लॉग येत राहतील. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.